नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। या दरम्यान साताऱ्यातील अनेक लग्न समारंभातही खासदार उदयनराजे भोसले हे आपली हजेरी लावताना पाहायला मिळतात। आज वाई येथील एका लग्न सोहळ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली। यावेळी वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील हे देखील उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळा संपन्न झाला। यावेळी सोयगाव तालुक्यातील जरंडीच्या सरपंच स्वाती पाटील आणि माजी सरपंच वंदना पाटील यांना जरंडी गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल लोकमत सरपंच ग्राम स्वच्छता अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना अवॉर्ड देण्यात आला। यामुळे ग्रामसेवक सुनील मंगरुळे यांच्यासह उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं जरंडी गावच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। जालना शहरातील बडी सडक येथे चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांच्या जालना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या वळल्यात। 2 एप्रिल रोजी बडी सडक भागात चोरीची घटना घडली होती। त्या घटनेच्या अनुषंगाने आरोपींचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीद्वारा मार्फत शोध घेत असताना सराईत आरोपी अनिकेत रावसाहेब किवाळे आणि शुभम मधुकर आधोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना चोरी केलेले सोन्याचे गंठण, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। घराचा एक दरवाजा उघडून कपाटातील 25,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वरठाण येथे घडली आहे। संधीचा फायदा घेत चोरट्यांनी महाजन यांच्या घरासमोर 4चाकी गाडी उभी करून बंद घराचा एक दरवाजा उघडून घरात प्रवेश करत कपाटातील रोख 25,000 रुपये चोरून नेले। या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक सतीश बडे, जमादार राजू बडदे, श्रीकांत तळेगावकर यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केलाय। या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याने पाळत ठेवून चोरी केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय। जालना जिल्ह्यातील डोमलगाव येथील खुनाचा गोंदी पोलिसांकडून 24 तासात छडा लावण्यात आलाय। गोंदी पोलीस स्टेशन हद्दीतील डोमलगाव येथे 19 वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला होता। या प्रकरणी मयताचा भाऊ आकाश ससाणे यांनी गोंदी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती। या प्रकरणी गुप्त माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली आहे। हा गुन्हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली असून मयताचा चुलत भाऊ सौरभ सुखदेव ससाणे आणि आणखी एक तरुणास पोलिसांनी अटक केली आहे। भोकरदन शहरातील माढा रोडवर 2 दुचाकीचे समोरासमोर भीषण अपघात होऊन यात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 30 मार्चला घडली होती। या अपघातात नसीम अहमद शेख या तरुणाच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता। सदर तरुणावर छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते, पण 30 मार्च पासून सदर तरुण कोमातच होता आणि काल सकाळी 7 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी त्याचा मृतदेह भोकरदन पोलीस ठाण्यात आणून जोपर्यंत दोषीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असं म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडलाय। आगामी सण उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज बीड शहरातून रूट मार्च काढण्यात आला। येणाऱ्या सण उत्सवात 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी बीड जिल्हा पोलीस दल खबरदारी घेत असून त्या अनुषंगाने हा रूट मार्च काढला गेला आहे। साताऱ्यात जुन्या वादातून एका तरुणाला भर रस्त्यात वाहतूक पोलिसांसमोर काही तरुणांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सातारा शहरातील गजबजलेला भाग असणाऱ्या पोवई नाक्यावर हा सगळा मारहाणीचा प्रकार सुरू होता। 7 जणांनी एकत्र येत अक्षय मांढरे या तरुणाला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्या भागात उपस्थित असलेली वाहतूक पोलिसांसमोर हा सगळा प्रकार सुरू होता। पोलीस या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, तरी देखील हे तरुण संबंधित तरुणाला मारतच होते। या घटनेनंतर हे तरुण फरार झाले होते, मात्र 24 तासातच या प्रकरणातील 7ही आरोपींना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुण्यातील चिखली येथील जाधववाडी भागात असलेल्या भंगाराच्या गोदामाला काल मध्यरात्री मोठी आग लागली होती। रात्री 1 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत भंगाराच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाकडून तत्काळ ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते, मात्र ही आग मोठी असल्यामुळे खासगी कंपनीच्या अग्निशमक दलाची देखील मदत घेण्यात आली। सकाळपर्यंत आग विझवण्याचं कार्य सुरूच होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय।
जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा विक्रम अखेर मोडला गेलाय. 16 वर्षाच्या निकीकोय ब्रॅमवेलने 51व्या कॅरिप्टा गेम्स मध्ये उसेन बोल्टचे चॅम्पियनशिप रेकॉर्ड ब्रेक केलाय. किंगस्टनच्या कॅलाबार हायचा विद्यार्थी निकीकोय ब्रॅमवेल ग्रेनेडच्या किरानी जेम्स ॲथलेटिक्स स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या 17 वर्षाखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार ठरलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.